विद्यार्थी मित्रांनो, आज आपण के विषय अंतर्गत भाजीपाला यशस्वी लागवडीबाबत निगडीत असणारे घटक पाहणार आहोत. काही वेळेस भाजीपाला उत्पादनावर परिणाम करणारे घटक असाही प्रश्न विचारला जातो. यामध्ये एकूण 11 मुद्दे आहेत. त्यापैकी 5 मुद्द्यांची पहिली साईज आपल्या समोर या ठिकाणी दिलेली आहे. यातील पहिला मुद्दा आहे जागेची निवड, दुसरा आहे तो हवामान, तिसरा मुद्दा आहे तो जमीन, चौथा आहे तो सुधारित जाती, पाचवा आहे तो बिगर हंगामी लागवड. यानंतर आणखीन 6 मुद्दे आहेत, ते आपण पुढच्या टप्प्यामध्ये पाहणार आहोत. तर आता प्रश्न काय सांगतो की भाजीपाला उत्पादनावर परिणाम करणारे घटक. तर आपण भाजीपाला बगीचे प्रकार काय काल बघितलेले आहेत. त्यातील एक हौशी भाजीपाला लागवड म्हणजे परसबाग, किचन गार्डन जर सोडली तर बाकीच्या सगळ्या ज्या काही लागवडी आहेत, जे काही बगीचे आहेत, जे काही भाजीपाला गार्डन्स आहेत, तर ते व्यापारी तत्वावर करण्यात येणारे प्रकार आहेत. व्यापारी तत्व, व्यवसाय, उद्योग विचारात आपण घेतला तर त्या ठिकाणी आपण करत असलेली गुंतवणूक, येणारा खर्च तो वजा जाऊन आपल्याला नफा मिळवणं आवश्यक असतं. प्रत्येक वेळी मिळेल असं नाही, मग प्रत्येक वेळा तोटाही सहन होणार नाही उद्योगामध्ये. त्यामुळे जास्तीत जास्त वेळा नफा होणं गरजेचं आहे किंवा कमीत कमी तोटा होणं हेही महत्वाचं आहे. यासाठी काही घटक विचारात घेतले जातात जागतिक पातळीवरती. त्यातील काही घटक आपण पाहू. तर या ठिकाणी आपण या पहिल्या स्लाइडवरून हे मुद्दे सगळे लिहून ठेवा. यानंतर आता आपल्या समोर जी दुसरी स्लाइड आहे, या स्लाइड मध्ये आपणासमोर पहिला मुद्दा जो दिला आहे जागेची निवड, ती कशी करावयाची. तर आपल्या समोर काही इथं मी इमेजेस दिलेले आहेत. या ठिकाणी मिरचीची लागवड आहे, या ठिकाणी इतर काही भाज्या दिसतात, काही वाफे करताना दिसतात, काही वेलवर्गीय भाज्या पण आहेत, काही आधुनिक तंत्रानं तयार केलेली काही भाज्यांची शेती आहे. तर जेव्हा अशी आपण शेती विचारात घेतो तर ही जी काही जागा आहे, सिलेक्शन ऑफ साईट म्हणतात. गेल्या वर्षी आपण नर्सरीसाठी कशी जागा निवडायची हे पाहिलं होतं. तसं आपण भाजीपाला दृष्टीने जर जागा निवडायची म्हटली तर ही जी काही जागा आहे, तर तयार होणारी भाजी लवकरात लवकर मार्केटला पोहोचण्यासाठी मुख्य रस्त्याच्या लगत असावी किंवा रेल्वे ट्रॅकच्या जवळ असावी, मोठ्या शहराजवळ असावी. त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी येईल, मालाची आपल्याला लवकर रवानगी बाजारपेठेपर्यंत करता येईल. याशिवाय या जागेच्या ठिकाणी पुरेसा सूर्यप्रकाश असावा, वीज पुरवठा पाहिजे, पाण्याची खात्रीशीर सोय पाहिजे आणि स्वस्त व पुरेशा प्रमाणात मजूरही उपलब्ध असायला पाहिजे. आता हे सगळेच मुद्दे एका ठिकाणी उपलब्ध होतील असे नाही, मात्र यातील जास्तीत जास्त मुद्दे जर एका ठिकाणी आपल्याला मिळाले तर निश्चितच उत्पादन खर्च कमी होतो. जेवढा उत्पादन खर्च कमी तेवढं प्रॉफिट मार्जिन किंवा नफ्याचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हे स्मार्ट शेती करण्याचं तंत्रज्ञान आहे की आपण एखाद्या ठिकाणी जागा निवडत असताना यातील जास्तीत जास्त मुद्दे आपणासमोर येतात काही पाहावं. पारंपरिक शेती असेल तर ह्याची पूर्तता आपण करावी. ग्रामीण भागामध्ये रस्त्यांचा प्रश्न असतो, आपण लाईटची किती व्यवस्था ही पाहत नाही. त्यामुळे ह्या सगळ्या भविष्यातल्या डोकेदुखीचा भाग विचारात घेऊन लागवड करताना 2-3 साईट्स जर आपल्याकडे उपलब्ध असतील त्यातील सगळ्यात परिपूर्ण असणारी साईट आपण निवडावी. हा पहिला या ठिकाणी स्लाइडच्या माध्यमातून आपल्याला भाग मला सांगायचा होता. आता जे काही दुसरी स्लाइड आपल्या समोर आलेली आहे तिकडे लक्ष द्या आपण. तर या ठिकाणी हवामान हा मुद्दा दिलेला आहे. तर आता हवामान म्हणजे काय. आता जेव्हा आपण भाजीपाला उत्पादन घेतो ज्या ठिकाणी आपण
ही शेती करणार आहोत तर त्या ठिकाणचं तापमान योग्य आहे का, आर्द्रता व्यवस्थित आहे का, सूर्यप्रकाश पुरेसा आहे का, हे पाहणं गरजेचं आहे. कारण ह्या सगळ्या बाबी मानवी नियंत्रणाखाली नाही आहेत. तर हवामान योग्य असेल तर उगवण चांगली होते, भाज्यांची वाढ होते, फुलधारणा चांगली होते, फळधारणा होते, रोग आणि किडीचं प्रमाण कमी होतं. आता आपल्यासमोर काही इमेजेस दिले तर अजून हवामानाचा अंदाज, पाऊस केव्हा पडेल, आर्द्रता कशी राहील, तापमान कसं राहील, वादळ कधी येईल, हे आपल्याला सांगितलेलं आहे. सर्वसाधारण आपण जर डेटा बघितला, आपण जर काही पेपर वाचत असाल कृषीशी वाहिलेले दैनिक, तर त्यामध्ये पण दररोज हवामानाचा अंदाज दिला जातो. तर हवामानाचा चढ उतार बघून आपण त्या ठिकाणी नियोजन करू शकतो. आपल्याकडे हवामान खात्याच्या माध्यमातून गेल्या 100 वर्षाचा डेटा आपल्या जीपीएसच्या माध्यमातून म्हणजे आपली जमीन जिथं आहे तर त्या ठिकाणी अक्षांश रेखांश काय आहे त्याच्यावर आपल्याला कळू शकतं. तसं आपण आपल्या साईडच्या ठिकाणी उष्ण हवामान असेल किंवा उन्हाळ्याच्या वेळेत तापमान किती राहतं त्यानुसार उष्ण हवामानातील भाज्या 15 ते 30 अंश चांगल्या येतात. थंड हवामानातील भाज्यांना 5 अंशाच्या दरम्यानची शेती तापमान अनुकूल राहतं. सरासरी 1250 मिलीमीटरचा पाऊस असणाऱ्या भागामध्ये आपण बटाटा, लसूण, कोबी, फुलकोबी, तर 750 पेक्षा कमी पाऊस असणाऱ्या भागामध्ये मिलीमीटर अर्थातच भेंडी, टोमॅटो, वांगी, काकडी यासारख्या भाज्यांची आपण लागवड करू शकतो. हवेतील आर्द्रतेचा आणि रोग आणि कीडचा जवळचा संबंध आहे. अर्थात हे सगळंच काय तंतोतंत येणार नाही. ज्या भाजीला मागणी आहे त्या भाजीची हवामानाची गरज विचारात घेऊन आपण यानुसार उत्पादन जर केलं तर निश्चित परत उत्पादनाचा खर्च कमी राहतो. म्हणजे नेहमी असणार आहे उत्पादनाचा खर्च कमीत कमी राहणं, तोच आपला खरा प्रॉफिट मार्जिन राहत असतो. या दृष्टीने हवामानाचा मुद्दा आपण विचारात घ्यावा. त्यानंतर आपल्यासमोर तिसरी स्लाइड येते, तिसरी आणि त्याच्या पुढची म्हणजे अर्थात चौथी आणि पाचवी स्लाइड, हे दोन्ही जे काही स्लाइड्स आहेत तर ह्या दोन्ही स्लाइड्स आपल्याकडं कुठल्या प्रकारचं जमीन कुठल्या प्रकारची आहे, तांबडी जमीन आहे का, पोयटा आहे का, काळी मृदा आहे का, किंवा हलकी जमीन आहे का, यावरून आपल्याला अंदाज करता येतो की जमीन तर सुपीक आणि सेंद्रिय पदार्थ पाहिजे, उत्तम निचऱ्याची पाहिजे, त्याचा सामू आपण विचारात घ्यायला पाहिजे. सॉइल टेस्टिंग आपण करून घेणं गरजेचं आहे. सर्वसाधारणपणे भाजीपाला लागवडीस 6.5 पेक्षा कमी सामू असेल तर त्या ठिकाणी काही घटकांची अन्न घटकांची कमतरता होती, जसं फॉस्फरस, मॅग्नेशियम, बोरॉन, झिंक हे अन्न घटक उपलब्ध होत नाहीत. 7 पेक्षा अधिक सामू असेल तर त्या ठिकाणी अर्थात 7.5, 8 असा सामू असेल तर त्या ठिकाणी लोह, मॅग्नेशियम, बोरॉन, झिंक हे घटक मिळत नाहीत. त्यामुळे सर्वसाधारणपणे 7च्या दरम्यान सामू असणारी जमीन निवडावी. कंद वनस्पतीसाठी भारी जमीन निवडू नये. भारी जमिनीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळं अशा जमिनीमध्ये कंद पिकं चांगल्या पद्धतीने येत नाही. थोडक्यात जमीन चांगली पाहिजे, सुपीकता चांगली पाहिजे, निचऱ्याची व्यवस्था चांगली पाहिजे. ह्याच्यामध्ये जे जे घटक कमी असतील, निचरा कमी असेल तर मग वाफेकरण करून घ्यावे. उंच वाफे, गादी वाफे, लांब पद्धतीची वाफे, त्यावरती मल्चिंग करणं, निचऱ्याची व्यवस्था होईल. सुपीकता कमी असेल सेंद्रिय पदार्थात मिसळायला पाहिजेत, कारण 2-3 महिन्यामध्ये आपण काही टन भाजीपाला काढत असतो प्रति एकरमधून. तेवढी त्या ठिकाणची जमिनीची सुपीकता असणं गरजेचं आहे. जो घटक कमी आहे त्यामध्ये मिसळणं, त्यासाठी माती परीक्षण आलं मग. तर अशा पद्धतीनं अतिशय विचारपूर्वक जमीन निवडणं, जमिनीमध्ये जे घटक आहेत ते पाहणं, जे घटक नाही आहेत त्याची पूर्तता करणं, अशा पद्धतीनं जमीन चांगल्या अवस्थेत राहिली तर आपल्याला त्या ठिकाणी निश्चित अधिक नफा मिळतो. तर हे आपण जमिनीचं तंत्रज्ञान या ठिकाणी पाहिलं. त्यानंतर या ठिकाणी आपण पुढचा मुद्दा घेऊ. या ठिकाणी पुढचा मुद्दा अर्थातच आहे तो सुधारित जातींचा वापर. तर आपण आता म्हणतो की हायब्रिड जाती इतक्या चांगल्या नाही आहेत, देशी वाण खूप चांगलं आहे. पण आज आपण बघतोय देशाची लोकसंख्या 137 कोटीच्या घरामध्ये आहे. ह्या सगळ्याच लोकांना पुरेसं अन्न जर दररोज द्यायचं म्हटलं तर रोज 300 ग्रॅमपर्यंतचा भाज्याचा भाग प्रत्येक माणसी जर यायचं म्हटलं तर त्या ठिकाणी हायब्रिड जाती किंवा सुधारित जाती
असणं गरजेचं आहे. आपल्यासमोर काही इमेजेस दिले, त्या ठिकाणी फुलकोबी आहे, टोमॅटो आहे, गाजराचे, वांग्याचे काय व्हरायटीज आहेत, तर आपण हे व्यवस्थितपणे बाजारात आपण निवडून घेतलं तर त्याचे काही वैशिष्ट्यपूर्ण त्याचे गुण आहेत आपल्यासमोर पहिल्या स्लाइडमध्ये दिलेत बघा. त्यामुळं काय होतं, उत्पादन अधिक मिळतं, लवकर पक्वता मिळते, त्याची गुणवत्ता चांगली असते, त्यानंतर रोग आणि किडीला प्रतिकार करण्याची क्षमता चांगली असते, त्यानंतर वातावरणाशी जुळवून घेण्याची कपॅसिटी चांगली असते. हे सगळं आपण विचार केला तर काय होतं, याच्यामुळं आपल्याला उत्पादन खर्च कमी येतो, उत्पादन भरपूर मिळतं. यासाठी भरपूर जाती विकसित केलेल्या आहेत आजकाल. खाजगी कंपन्यांच्या जाती आहेत, त्यानंतर भारतीय कृषी संशोधन संस्था, भारतीय उद्यानविद्या संशोधन संस्था यांनीही विकसित केलेल्या जाती आहेत. फक्त हे निवडत असताना प्रत्येक हंगामामध्ये, प्रत्येक सीझनमध्ये किंवा प्रत्येक वर्षाला काही नवीन जाती बाजारात येत असतात. तर त्याच्या पुरेशा ट्रायल्स त्या कंपनीने घेतलेल्या आहेत का, आपल्याकडे डेमो प्लॉट जवळच्या भागात कुठं दिलाय का, हे पाहून बघणं म्हणजे पाहून आपण निवडणं गरजेचं आहे. त्यानंतर या भाजीमध्ये टिकवण क्षमता चांगली आहे का, ती लॉंग डिस्टन्स ट्रान्सपोर्टला चालते का, त्यानंतर बाजारामध्ये जी ऍक्सेप्टेबिलिटी आहे का, त्याची चव चांगली आहे का, हे आपल्याला पाहावं लागतं. म्हणजे आपण कुठल्या बाजारामध्ये भाजीपाला विकणार आहोत, आपल्याकडेचा जमिनीचा हवामानाचा भाग काय आहे, आपण टेक्निक कशा पद्धतीने वापरणार आहोत, हे विचारात घेऊन त्या ठिकाणी ह्या सुधारित जाती वापरणं गरजेचं आहे. हे पण एक स्मार्ट शेती करण्याचं तंत्रज्ञान आहे. त्यानंतर 5वा मुद्दा आपल्या समोर होती, पुढची स्लाइड येते. या ठिकाणी आपण कालही पाहिलं बघा की हंगामी तर लागवड आहे, बगीचाचा प्रकार, एक वनीकरणाचा प्रकार आहे. तर त्या ठिकाणी बिगर हंगामी भाजीपाला लागवड असं म्हणजे आपल्या समोर स्लाइड आली की या ठिकाणी मी काही शेडनेट दाखवलं. तसंच पद्धतीनं काही पॉलीहाऊस आपण वापरू शकतो, ग्रीन हाऊस वापरू शकतो, काचगृह आपण वापरू शकतो. तर काय होतं, नेहमीचा हंगाम असताना भाज्या भरपूर तयार होतात. पावसाळ्यामध्ये तयार होणाऱ्या भाज्या आपल्या सर्वसाधारण ऑगस्ट महिन्याच्या आसपास, जुलै महिन्यामध्ये मार्केटला भरपूर येतात. त्यामुळे बाजारात मागणी नसते. त्यामुळं आणि जेव्हा उत्पादन कमी येतं त्याला काही कारणं असतात तशी, म्हणजे तशा प्रकारचं हवामान शेतकऱ्यांना मिळत नाही किंवा पाण्याची समस्या असते. हाच विचार करून स्मार्ट शेती करणारा जो शेतकरी आहे तो काय करतो, बाजाराचा नियम विचारात घेतो. बाजारामध्ये जेव्हा मालाचा तुटवडा होतो, तो तुटवडा का होतो याचा विचार करायचा आणि ते टेक्निक शेतामध्ये वापरायचं. अर्थातच सुधारित जाती वापरायच्या, शेडनेट वापरायचं, ग्रीन हाऊस, पॉलीहाऊस वापरायचं, ग्लास हाऊस वापरायचं, आणि जेणेकरून बाजारामध्ये मालाचा तुटवडा असताना आपला माल उपलब्ध करून द्यायचा. त्यामुळे निश्चितच 4 पैसे जास्त मिळतात. अर्थात शेतामध्ये उत्पादन करताना थोडा खर्च अधिक येतो, नो डाऊट, त्याबद्दल शंका घेण्याचं कारण नाही. मात्र जरी खर्च आला तर त्यामुळे आपल्याला उत्पादनही मिळतं आणि दर अधिक मिळतं. सगळे करत असताना आपण करत गेलो तर त्याची किंमत राहत नाही. त्यामुळं हे नवीन तंत्रज्ञान आहे. तर हे आपण आधुनिक पद्धतीने जर वापरलं तर निश्चितपणे कमी क्षेत्रावरती अधिक आपल्याला उत्पादन मिळून आपल्याला त्याचा फायदा होतो. अशा पद्धतीचे हे 1 ते 5 मुद्दे आपल्याला स्लाइडच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. उरलेला जो काही भाग आहे 6 पासून 11चा हा पुढच्या स्लाइडमध्ये आपण घेऊ आणि त्यानंतर आपल्याला या प्रश्नाचा पूर्णविराम देता येईल. अर्थात इतका मोठा प्रश्न विचारणं होणार नाही, यातले काही मुद्दे येतील किंवा काही स्पीड प्रश्न येतील किंवा काही वेळेस टिपा लिहा असं पण येईल. अशा माध्यमातून ह्याची तयारी होईल. मात्र हे मूळ आपण एक व्यवसाय म्हणून करत असताना हे सगळे 1 ते 11 मध्ये एका वेळा विचारात घेऊन हे करणं गरजेचं आहे. आता थोडं स्लाइड आणि आपल्याला एकदम ताण होऊ नये, आपल्याला लवकर देता यावं, चांगल्या पद्धतीने शेअर करता येऊन 2 टप्प्यामध्ये हा प्रश्न आपण हाताळतो. धन्यवाद.